नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 6 पंडित वर्ग. शहाण्या पुरुषाची सेवा केव्हाही लाभदायक असते. असला बुद्धिमान पुरुष लपलेला खजिना दाखविणाऱ्या माणसाप्रमाणे लोकांचे दोष दाखवितो. तो अधिकारवाणीने लोकांचे दोष उघडकीस आणतो. अशा पंडिताची सेवा केव्हाही कल्याणकारकच असते, अनिष्ट नसते. पंडिताची सेवा कल्याणकारकच असते. जो उपदेश देतो, सन्मार्ग दाखवितो व कुकर्मापासून प्रावृत्त करतो, असा पुरुष सज्जनांना प्रिय होतो व दुर्जनांना अप्रिय होतो. खरा उपदेशक सज्जनांना प्रिय व दुर्जनांना अप्रिय असतो. वाईट मित्रांची संगती करू नये. अधम्म पुरुषाचा सहवास टाळावा. सन्मित्राची संगती करावी. उत्तम पुरुषांचा सहवास करावा. पुरुषोत्तमाची संगती करावी. धर्मात आनंद मानणारा पुरुष प्रसन्न चित्त सुखाने झोपतो. आर्याने उपदेशिलेल्या धर्मात पंडित सदा रममाण असतात. धम्मात रमणारा सदा सुखी असतो. कालवे काढणारे पाण्याला वळवतात. बाणाकार बाणाला नीट वळवतो. सुतार लाकडाला वळण देतो. पंडित अथवा शहाणे लोक स्वतःचे दमन करतात. शहाणे लोक स्वतःवर ताबा मिळवितात. ज्याप्रमाणे दगडी पर्वत वाऱ्याने डगमगत नाही, त्याप्रमाणे पंडित किंवा शहाणे लोक निंदा स्तुतीने विचलित होत नाहीत. निंदा किंवा स्तुतीने पंडित विचलित होत नाहीत. पंडित किंवा शहाणे लोक जेव्हा धर्म श्रवण करतात, तेव्हा ते एखाद्या गंभीर, स्वच्छ आणि निर्मळ जलाशयाप्रमाणे प्रसन्न होतात. प्रज्ञावंत नेहमीच सुखी असतात. सत्यपुरुष सर्वत्र सर्व संग त्यागतात. कामोपभोगादीच्या चर्चा करीत नाहीत. सुख प्राप्त होवो अथवा दुःख, पंडित लोक विकारवश होत नाहीत. शहाण्यांना विकार स्पर्श करीत नाही. स्वतः करता किंवा दुसऱ्या करता पुत्राची, धनाची किंवा राज्याची लालसा बाळगू नये. याप्रमाणे वागणाराच शीलवान, प्रज्ञावान आणि धार्मिक समजला जातो. अधम्माने उन्नतीची इच्छा धरू नये. मनुष्यामध्ये फार थोडे लोक असे असतात की जे पैल तीर गाठणारे असतात. बाकीचे लोक तर नुसती तीरावरच धावपळ करतात. फारच थोडे लोक दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचतात. जे खरोखरच सम्यक उपदेशिलेल्या धम्मात धर्माप्रमाणे वर्तन करतात, ते लोक मृत्यूच्या सुदूत्तर अशा लक्ष्याला, क्षेत्राला पार करतात. सद्धम्माचरण करणारेच मृत्यूचे क्षेत्र पार करतात. वाईट भावनांचा त्याग करून पंडिताने चांगली भावना बाळगावी. साधारण लोकात अगम्य असा एकांतवास साधण्याकरिता त्याने अनुग्रही बनावे. शहाण्याने सदैव शुभ कर्म भावनाच करावी. त्याने कामवासनांचा त्याग करून अकिंचन बनावे. आपल्या चित्ताचा मळ धुवून टाकून निर्मळ बनावे. शहाण्याने एकांत राहून मनाचा मळ साफ करावा. ज्याचे चित्त संबोधीची, परमज्ञानाची जी अंगे त्यामध्ये योग्य तऱ्हेने अभ्यस्त झाले आहे, जे अनासक्त असून त्यात आनंद मानतात, जे अपरिग्रहात रममाण आहेत, ज्यांचे सर्व विकार क्षीण झाले आहेत, ते तेजस्वी पुरुष या जगात निर्वाण प्रत पोचतात. क्षीणाश्रव निर्वाण प्राप्त करतात. या पुढील भागात आपण पाहणार आहोत 7 अरहंत वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.